आणि आता पावसासंदर्भातच एक मोठी बातमी आहे। पहिल्याच पावसामध्ये मुंबई अहमदाबाद महामार्ग हा खचलेला आहे। वसई हद्दीमधील मालजीपाडा या परिसरामध्ये जेके टायर शोरूमच्या जवळ पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असल्यानं हा महामार्ग खचलेला आहे। खचलेल्या रस्त्यावरती वाहनांचे टायर अडकल्यानं महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। महामार्ग पोलिसांकडून वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर पहिल्याच पावसामध्ये मुंबई अहमदाबाद महामार्ग खचलेला आहे। प्रभाकर कुडाळकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। प्रभाकर, पावसामध्ये मुंबई अहमदाबाद महामार्ग पूर्णपणे खचलेला आहे। आपल्याला दिसून आलं वसईच्या हद्दीमध्ये मालजीपाडा जो परिसर आहे तिथे जेके टायरचं शोरूम आहे, त्याच्या समोरच एक पाईपलाईन टाकण्याचं काम चालू होतं आणि तो जो पाऊस जो पहाटेपासून पडत आहे त्या ठिकाणी पूर्णपणे रस्ता तो आहे खचलेला आहे। जे अवजड वाहनांचे टायर आहेत ते त्यामध्ये फसलेले आहेत। सध्या आता जे महामार्गाचे वाहतूक पोलीस आहेत ते वाहन बाजूला काढून जो आहे महामार्ग खुला करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत। या खचलेल्या रस्त्यामुळे आणि वाहनं अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी आहे महामार्गावर झालेली आहे। प्रभाकर, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। खचलेल्या हायवेवरती वाहनांचे टायर या ठिकाणी आपल्याला फसलेले दिसत आहेत। पहिल्याच पावसामध्ये मुंबई अहमदाबाद महामार्ग हा खचलेला आहे। वसई जवळची ही दृश्य आहे। त्यामुळे या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। अत्यंत मोठ्या प्रमाणावरती हा रस्ता खचलेला असल्यानं या ठिकाणी वाहनं आता सध्या अडकून पडलेली आहेत। अतिशय भीषण अशी ही दृश्य आहेत। त्यामुळे अपघातही होऊ शकला असता। मात्र सध्या तरी या रस्त्यावरती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे। या वाहनांना बाजूला करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। आपण बघतोय रोडमध्ये अक्षरशः टायर रुतलेला आहे आणि आता हे टायर बाहेर काढण्याचं मोठं आव्हान सध्या प्रशासनाच्या समोर आहे। पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद हायवेवरती ही घटना घडलेली आहे। अत्यंत भीषण अशी ही दृश्य आहे। तर अनेक वाहनांचे टायर सध्या अडकलेले आहेत। पहिल्याच पावसात अत्यंत वाईट परिस्थिती मुंबई अहमदाबाद महामार्गावरती झालेली आहे। वसई हद्दीमधल्या मालजीपाडा परिसरामध्ये जेके टायरचं शोरूम आहे, त्याच्या जवळच पाईपलाईन टाकण्याचं सध्या काम सुरू होतं। त्यामुळे हा महामार्ग या ठिकाणी खचलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।